तूळ राशी श्रावण पौर्णिमेनंतर घरात येणार आनंद. 28 ऑगस्ट नंतरचे शुभ संकेत. तूळ राशीच्या मंडळींनो, कधी कधी आयुष्यात एखादा काळ असा येतो की आपण खूप काही सहन केलेले असते. अनेक गोष्टी मनात दडवून ठेवलेल्या असतात. काही स्वप्ने अपूर्ण राहिलेली असतात आणि मनामध्ये एकच प्रश्न असतो, माझ्या आयुष्यात चांगले दिवस कधी येणार. तुमच्यापैकी अनेक तूळ राशीच्या व्यक्तींनी मागील काही काळामध्ये अशाच प्रकारचा अनुभव घेतला असेल. बाहेरून सगळं व्यवस्थित दिसत असलं तरी मनाच्या आतमध्ये मात्र चिंता, अस्वस्थता, भविष्याची काळजी, पैशांचे नियोजन, घरातील एखादा प्रश्न, नात्यांमधील गैरसमज किंवा एखाद्या महत्त्वाच्या निर्णयाची प्रतीक्षा सुरू असेल. पण आता या सगळ्या परिस्थितीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्याची वेळ आली आहे. कारण 28 ऑगस्टची श्रावण पौर्णिमा हा धार्मिक आणि पारंपरिक दृष्टिकोनातून महत्त्वाचा दिवस आहे. या दिवशी रक्षाबंधन, नारळी पौर्णिमा आणि श्रावण पौर्णिमा असे विविध सण येतात. आणि तूळ राशीच्या व्यक्तींनो, या पौर्णिमेनंतरचा काळ तुमच्यासाठी नवीन आशा, घरातील आनंद, नात्यांमध्ये गोडवा आणि अडकलेल्या गोष्टींना पुन्हा गती देणारा ठरू शकतो. विशेष म्हणजे हा बदल एका दिवसात अचानक होईलच असे नाही. काही वेळा शुभकाळाची सुरुवात एखाद्या छोट्या संकेतापासून होते. घरात एखादी आनंदाची बातमी येणे, अचानक एखाद्या व्यक्तीचा फोन येणे, खूप दिवसांपासून थांबलेले काम पुन्हा सुरू होणे, पैशांची अडचण थोडी कमी होणे, कुटुंबातील व्यक्तींमधील गैरसमज दूर होणे किंवा मनामध्ये पुन्हा एकदा हो, आता सगळं ठीक होऊ शकतं असा विश्वास निर्माण होणे, यापैकी काही संकेत तूळ राशीच्या आयुष्यात दिसू शकतात. श्रावण पौर्णिमेनंतर घरातील वातावरण बदलेल. तूळ राशीच्या व्यक्तींसाठी सर्वात महत्त्वाचा संकेत आहे तो घरातील वातावरणाशी संबंधित. मागील काळात घरामध्ये एखाद्या कारणामुळे तणाव निर्माण झाला असेल, एखाद्या व्यक्तीशी बोलणे कमी झाले असेल, एखाद्या विषयावर वारंवार चर्चा होत असेल किंवा एखाद्या निर्णयामुळे मनामध्ये अस्वस्थता असेल, तर हळूहळू परिस्थिती मऊ होण्याची शक्यता आहे. ज्या घरामध्ये काही काळापासून शांतता नसल्यासारखे वाटत होते, तिथे पुन्हा हसण्याचे वातावरण निर्माण होऊ शकते. घरातील एखादी व्यक्ती तुमच्याशी मनापासून संवाद साधू शकते. एखादा जुना गैरसमज दूर होऊ शकतो आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्ही मनात साठवून ठेवलेल्या काही गोष्टी बोलून दाखवण्याची संधी तुम्हाला मिळू शकते. तूळ राशीच्या लोकांना नात्यांमध्ये समतोल आणि शांतता खूप महत्त्वाचे असते. त्यामुळे घरातील वातावरण सुधारले की तुमच्या मनालाही मोठा दिलासा मिळतो. श्रावण पौर्णिमेनंतर तुम्हाला असाच मानसिक दिलासा मिळण्याची शक्यता दिसते. नात्यांमध्ये गोडवा वाढेल. तूळ राशीच्या व्यक्तींसाठी प्रेम आणि नातेसंबंध हा विषय या काळात महत्त्वाचा ठरू शकतो. ज्या व्यक्तीशी तुमचे मनापासून नाते आहे त्या व्यक्तीसोबत काही कारणाने दुरावा निर्माण झाला असेल तर परिस्थिती सुधारण्याची शक्यता आहे. काही तूळ राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात जुन्या नात्याशी संबंधित एखादी बातमी येऊ शकते. एखाद्या व्यक्तीचा अचानक फोन येणे, मेसेज येणे किंवा प्रत्यक्ष भेट होणे असे काही घडू शकते. पण इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. ज्योतिषीय संकेत म्हणजे शक्यता. प्रत्येक व्यक्तीचा प्रत्यक्ष आयुष्यात घटना वेगवेगळ्या प्रकारे घडू शकतात. त्यामुळे जर तुमच्या मनात एखाद्या व्यक्तीबद्दल भावना असतील तर घाईघाईने निर्णय घेऊ नका. बोलण्यापेक्षा ऐकण्याचा प्रयत्न करा. समोरच्या व्यक्तीला काय म्हणायचे आहे हे समजून घ्या. कारण या काळात तूळ राशीच्या व्यक्तींसाठी नात्यातील एक छोटासा संवादसुद्धा मोठा बदल घडवून आणू शकतो. आर्थिक बाबतीत दिलासा. आता येतो महत्त्वाचा विषय, पैसा. तूळ राशीच्या अनेक व्यक्तींना मागील काही काळात उत्पन्न आणि खर्च यांचा ताळमेळ साधताना अडचणी आल्या असतील. पैसे येतात पण लगेच एखादा खर्च समोर येतो. काहीतरी खरेदी करावी लागते, घरासाठी खर्च होतो, कुटुंबातील व्यक्तीसाठी पैसे द्यावे लागतात किंवा एखादी जुनी आर्थिक जबाबदारी डोक्यावर असते. त्यामुळे पैसा हातात टिकत नाही अशी भावना निर्माण होऊ शकते. पण श्रावण पौर्णिमेनंतर आर्थिक परिस्थितीमध्ये हळूहळू स्थिरता निर्माण करण्याची संधी मिळू शकते. अचानक मोठा पैसा मिळेलच असे नाही, पण उत्पन्नाचा एखादा नवीन मार्ग, अतिरिक्त काम, नवीन ग्राहक, नवीन संधी किंवा आधी केलेल्या कामाचे पैसे मिळणे यासारख्या गोष्टी घडू शकतात. काही तूळ राशीच्या व्यक्तींना थांबलेले पैसे मिळण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. एखाद्या व्यक्तीकडून परतफेड होऊ शकते. एखाद्या व्यवहाराबाबत सकारात्मक उत्तर मिळू शकते किंवा तुम्ही ज्या पैशांची अपेक्षा करत आहात त्याबाबत पुढे जाण्याचा मार्ग सापडू शकतो. पण पैसा मिळाल्यानंतर लगेच मोठा खर्च करण्यापेक्षा बचत आणि नियोजनाला प्राधान्य द्या. घरासाठी मोठी शुभ बातमी.
तूळ राशीच्या काही व्यक्तींसाठी श्रावण पौर्णिमेनंतर घराशी संबंधित एखादी महत्त्वाची हालचाल होऊ शकते. घर बदलणे, नवीन घर घेण्याचा विचार, घराची दुरुस्ती, नवीन वस्तू घेणे, घरातील एखादे काम पूर्ण करणे किंवा घरामध्ये शुभ कार्यक्रमाची चर्चा सुरू होणे असे संकेत दिसू शकतात. ज्या व्यक्ती अनेक दिवसांपासून घराशी संबंधित निर्णय पुढे ढकलत होत्या त्यांना आता योग्य पर्याय मिळू शकतो. काही लोकांच्या घरात धार्मिक कार्यक्रम, पूजा, सण किंवा कुटुंबातील एकत्र येण्यामुळे आनंदाचे वातावरण निर्माण होईल. घरात देवाचा दिवा आणि मनात सकारात्मक विचार या दोन गोष्टी या काळात तुमच्यासाठी विशेष महत्त्वाच्या ठरू शकतात. कुटुंबातील व्यक्तीकडून आनंद. श्रावण पौर्णिमा ही कुटुंब आणि नात्यांना जोडणारी भावना घेऊन येते. तूळ राशीच्या व्यक्तींना कुटुंबातील एखाद्या व्यक्तीकडून आनंदाची बातमी मिळू शकते. एखाद्या भावंडाकडून चांगली बातमी, आईवडिलांकडून एखादा आनंदाचा संदेश, भाऊ किंवा बहिणीसोबत पुन्हा प्रेमाने संवाद किंवा घरातील एखाद्या व्यक्तीचे एखादे काम पूर्ण होणे अशी घटना तुमच्या मनाला आनंद देऊ शकते. विशेषतः ज्या व्यक्तींच्या घरात काही काळापासून एखाद्या गोष्टीची प्रतीक्षा सुरू आहे त्यांच्यासाठी हा काळ आशादायक ठरू शकतो. नोकरी करणाऱ्या तूळ राशीच्या व्यक्तींना कामाच्या ठिकाणी एखादी नवीन जबाबदारी मिळू शकते. सुरुवातीला ती जबाबदारी मोठी वाटेल. हे काम माझ्याकडून होईल का असा प्रश्न पडेल, पण तुम्ही ते काम व्यवस्थित पूर्ण केले तर तुमच्याबद्दल वरिष्ठांच्या मनात चांगली प्रतिमा निर्माण होऊ शकते. काही वेळा बाहेरची परिस्थिती बदलण्यापूर्वी आपले मन बदलते आणि तूळ राशीच्या व्यक्तींना हा अनुभव येऊ शकतो. तुम्हाला जाणवेल, जाऊ दे, जे होईल ते चांगलेच होईल. मी माझ्या परीने प्रयत्न करणार. मला माझ्या आयुष्याची पुन्हा सुरुवात करायची आहे. ही मानसिकता तुमच्यासाठी मोठी ताकद बनेल. तुम्ही इतर लोक काय म्हणतात यापेक्षा स्वतःच्या निर्णयाला महत्त्व देण्यास सुरुवात करू शकता. श्रावण पौर्णिमेला काय करावे? श्रावण पौर्णिमेच्या दिवशी आपल्या श्रद्धेनुसार भगवान शिवाचे स्मरण करा. शक्य असल्यास शिवलिंगावर जल अर्पण करा. ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करा. घरात तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावा. कुटुंबातील मोठ्यांचा आशीर्वाद घ्या. भाऊ बहिणीच्या नात्यात प्रेम आणि आदर वाढवा. आणि सर्वात महत्त्वाचे, मनातील जुना राग सोडण्याचा संकल्प करा, कारण नवीन आनंदासाठी जुन्या दुःखाला मनातून थोडी जागा सोडावी लागते. तूळ राशीच्या मंडळींनो, 28 ऑगस्टची श्रावण पौर्णिमा तुमच्या आयुष्यातील एका सुंदर मानसिक परिवर्तनाची सुरुवात ठरू शकते. ज्या गोष्टींबद्दल तुम्ही निराश झाला होता त्याच गोष्टींमध्ये पुन्हा आशेचा किरण दिसू शकतो. घरातील वातावरण सुधारू शकते. कुटुंबातील व्यक्तीकडून आनंद मिळू शकतो. नात्यांमध्ये संवाद वाढू शकतो. पैशांबाबत हळूहळू स्थैर्य येऊ शकते. कामधंद्यात नवीन संधी मिळू शकतात. अडकलेल्या कामांना गती मिळू शकते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमच्या मनात पुन्हा एकदा भविष्याबद्दल विश्वास निर्माण होऊ शकतो. लक्षात ठेवा, तूळ राशीचा खरा विजय हा फक्त पैसा मिळण्यात नाही. तुमच्या आयुष्यात शांतता, प्रेम, समाधान आणि स्वतःची किंमत ओळखण्याची शक्ती परत येणे हा तुमच्यासाठी सर्वात मोठा विजय आहे. श्रावण पौर्णिमेच्या चंद्रासारखे तुमचे आयुष्यही पुन्हा उजळू शकते. आजपर्यंत ज्या गोष्टींसाठी तुम्ही वाट पाहिली त्यापैकी काही गोष्टींचे दरवाजे आता उघडण्याची वेळ येऊ शकते. म्हणून तूळ राशीच्या मंडळींनो, निराश होऊ नका. ज्यांनी तुमची किंमत केली नाही त्यांच्या मागे धावू नका. जिथे तुमच्यासाठी प्रेम आहे तिथे प्रेम द्या. जिथे तुमच्यासाठी संधी आहे तिथे प्रयत्न करा. आणि जिथे तुमच्या मनाला शांतता मिळते त्या मार्गाला प्राधान्य द्या. कारण श्रावण संपत असताना तुमच्या आयुष्यातील एक जुना अध्याय संपून नवीन अध्याय सुरू होण्याचे संकेत मिळत आहेत. 28 ऑगस्ट नंतर येणारा काळ तुमच्यासाठी एक संदेश घेऊन येऊ शकतो. थोडा वेळ लागला, पण आता परिस्थिती बदलायला सुरुवात झाली आहे. आणि कदाचित काही दिवसांनी तुम्ही मागे वळून पाहाल आणि स्वतःलाच म्हणाल, त्या काळात मी हार मानली असती तर आजचा आनंद मला दिसलाच नसता. म्हणून विश्वास ठेवा, प्रयत्न सुरू ठेवा आणि देवावर श्रद्धा ठेवा. हर हर महादेव. जय माता दी.